नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत शेवगा मसाला फ्राय। बऱ्याच जणांना शेवगा म्हटलं की नाही आवडत, पण तुम्ही या पद्धतीने जर काही शेवग्याची भाजी बनवली तर मी 100% सांगते सर्वांना खूप आवडेल। अशी भाजी तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा खायला मिळणार नाही। या माझ्या पद्धतीने तुम्ही शेवगा मसाला फ्राय नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग बनवूया चमचमीत असा शेवगा मसाला फ्राय। घेतल्या आहेत मी 1 पाव शेवग्याच्या शेंगा। याला चिरून घेतलं। खूप मोठं पण नका चिरू आणि खूप छोटं पण नका चिरू, म्हणजे ते व्यवस्थित खाता यायला पाहिजे। आणि साल पण याची पूर्ण काढू नका। पूर्ण जर काढली तुम्ही शिजायला ठेवल्यानंतर अगदी त्या तुटून पडतील, त्याच्यामुळे थोडीशी अशी राहू द्यायची साल। पातेलीमध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा। यात टाकायचं अर्धा टीस्पून मीठ, 1/4 टीस्पून टाकायची हळद आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यात या शेंगा टाकून द्यायच्या। मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये जर शेंगा शिजवल्या तर त्याची टेस्ट खूप छान येते, म्हणून आधी शेंगा शिजवून घ्यायच्या। जवळपास 80% शेंगा आपल्याला इथे शिजवून घ्यायच्या। राहिलेल्या 20% त्यानंतर फोडणीमध्ये शिजून जातात। हवं असल्यास तुम्ही यावर थोडा वेळ झाकण ठेवा। या शेंगा मी बाजूच्या शेगडीवर शिजायला ठेवते। इथे मी आता मसाला तयार करून घेते शेंगासाठी लागणारा। कढईमध्ये टाकते मी 3 टेबलस्पून शेंगदाणे। शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडे भाजल्यानंतर त्यात टाकायचं अर्धा टीस्पून जिरे। जिरे आधी नाही टाकायचं, कारण जर आपण आधी टाकलं तर शेंगदाणे भाजल्याने जाणार आणि जिरे जळून जाईल। जिरे आणि शेंगदाणे खमंग भाजल्या गेले, याला एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचं। हे घेतलं आहे मी थोडंसं खोबरं। खोबरं आपल्याला थोडं काळपट भाजून घ्यायचंय। मी याला शेंगदाण्यासोबत मुद्दामून नाही भाजलं, कारण खोबरं जास्त भाजायचंय आपल्याला, म्हणून, कारण यामुळे भाजीला छान कलर येईल। खोबरं भाजताना याच्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि काळपट असं खोबरं भाजून घ्या। बघू शकाल हे आता काळपट होत आलं। असं काळच खोबरं आपल्याला पाहिजे। खोबरं आणि शेंगदाणे थोड्या वेळ थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर याला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। शेंगदाणे खोबरं बारीक करताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, असं कोरडंच याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। यामध्ये आता टाकायचं थोडासा लसूण आणि अद्रक। हा लसूण मोठा असल्यामुळे मी थोडा कमी घेतला। खूप छोटा असेल तर तुम्ही 10 ते 12 पाकळ्या घ्या आणि थोडंसं आलं घ्या। हे पण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हे छान बारीक झालं। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची काहीही आवश्यकता पडली नाही। शेंगा पण मी पाण्यातून काढून घेतल्या। या जवळपास 80% शिजत आलेल्या आहे। बाकीच्या राहिलेल्या त्या फोडणीमध्ये शिजून जातील आणि त्यातलं जे थोडंसं उरलेलं पाणी आहे ते गरज पडली तर आपण भाजीला वापरायचं किंवा नाही वापरायचं, तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला जर पातळ करायची असेल तर वापरा आणि सुकं ठेवायचं असेल तर मग ते दुसऱ्या भाजीला वापरू शकता। गॅसवर कढई ठेवली, त्यात टाकते मी 3 ते 4 टेबलस्पून तेल। तेल व्यवस्थित तापू द्यायचं। आपल्याला इथे जिरे आणि मोहरी कशाचाही वापर करायचा नाहीये। जिरं आपण आधीच वापरलेलं आहे। यात टाकायचा हा एक बारीक मीडियम साईजचा चिरलेला कांदा। अशा पद्धतीने तुम्ही शेवगा कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा। कांदा थोडासा गुलाबी होऊ द्यायचा। कांदा गुलाबी होत आला, थोडा 1 मिनिट आता गॅस बंद करायचा, कारण आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सुके मसाले। ते सुके मसाले जळायला नको, म्हणून थोडं गॅस बंद करून द्यायचा। यात टाकते मी 1 टीस्पून कांदा लसूण मसाला। 1 टीस्पून टाकायचं आपलं साधं तिखट। 1 टीस्पून टाकायचा काळा मसाला। घरगुती बनवलेला मसाला असला तरी चालतो किंवा तुम्ही जो वापरत असाल तो। हे मसाले थोडे मिक्स करून घ्यायचे। गॅस मी आता सुरू केला। हे मसाले जळू नये म्हणून यात टाकायचं हे जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी होतं ना, ते याच्यामध्ये अगदी थोडंसं टाकून द्यायचं। दुसरं पाणी वापरायची आवश्यकता नाही, हेच पाणी वापरायचं।
आणि हा शेंगदाणे खोबऱ्याचा जो मसाला आपण मिक्सरमधून तयार करून ठेवला होता तो पण याच्यामध्ये टाकायचा. हा ऑलरेडी आधीच छान भाजलेला आहे, त्याच्यामुळे हा नंतर टाकला तरी चालतो. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान भाजल्यामुळे बघू शकाल आपण कलर किती छान आला. एकदम थोडीशी टाकायची हळद, कारण हळद आपण आधी वापरलेली आहे. मसाल्यामध्येच टाकूया थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाका, कारण याच्यामध्ये आपण आता शेंगा टाकणार आहे आणि शेंगा शिजवताना आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मसाल्याला जितकं लागेल तितकंच मीठ टाका. तेल छान सेपरेट होईपर्यंत मसाला परतवून घ्यायचा. मसाल्यावर थोडं मी झाकण ठेवते. आता बघू शकाल आपण तेल छान सेपरेट झालं. याच्यामध्ये शेंगा टाकायच्या. शेंगा टाकायच्या आधी यामध्ये टाका थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर शेंगा टाकायच्या. शेंगा व्यवस्थित परतवून घ्यायच्या आपल्याला. जर तुम्हाला या भाजीला ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ते शेंगांचं पाणी वापरा, आणि जर तुम्हाला असं सुकंच ठेवायचं असेल तर मग तुम्ही पाणी टाकू नका. असाही आपण शेवगा फ्राय बनवत आहे सुका. झाकण ठेवून गॅस कमी करून 2 मिनिट याला होऊ द्यायचं, वाफ भरू द्यायची, म्हणजे राहिलेल्या 20% शेंगा ज्या आहेत त्या शिजतील छान. 2 मिनिटानंतर आता काढून बघूया. शेंगा पण छान झाल्या, वाफ पण छान भरल्या गेली आणि तेल पण छान सेपरेट झालं. आपला शेवगा फ्राय तयार आहे सर्व करायसाठी, खाण्यासाठी. वरून पुन्हा टाकूया थोडीशी कोथिंबीर. पण या पद्धतीने शेवगा मसाला फ्राय नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.